आटपाडी तालुक्यात राजकारणाची चांगली दिशा देण्यासाठी प्रयत्न करणारे आटपाडीतील आमच्या जुन्या सहकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाल्यामुळे राजकारणाची दिशा बदलली असून चांगल्या दिशेने राजकारण सुरू झाले। आता संघर्षाचा अध्याय पूर्णपणे संपला असून आता विकासाचा अध्याय या पक्षप्रवेशामुळे सुरू झाला असल्याचं वक्तव्य भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुंबईत केलंय। आटपाडीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या साक्षीने भाजपने इच्छुक उमेदवारांचा प्रवेश सोहळा घेणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली। आटपाडीतील जुने सहकारी बंडू शेठ कातुरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती तानाजी पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास शेंडगे यांच्यासह अनेकांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश मुंबई येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयाचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी आटपाडी तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, स्थानिक संस्था निवडणुका सध्या सुरू असून यामध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत। आटपाडी तालुक्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत। आटपाडी पक्षप्रवेशांचा कार्यक्रमांचं आयोजन करणार असून यामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या साक्षीने भाजपमध्ये प्रवेश सोहळा लवकरच घेणार आहे। आता प्रत्येक गावातील कार्यकर्ते एकत्र येऊन भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे संघर्षाचा अध्याय संपला असून आता विकासाचा अध्याय सुरू होणार आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 3 वर्षीय वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सोनारली येथे 14 नोव्हेंबर रोजी एका बंदिस्त सॉफ्ट रिलीज इन्क्लोजरमध्ये सोडण्यात आली होती। तिचे तारा हे नाव ठेवण्यात आलं होतं। तारा वाघिणीच्या प्रत्येक हालचालीवर वन विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत होतं। 2 दिवसानंतर तिने शिकार करून ती तिथेच राहिली। त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी दुपारी दरवाजा उघडण्यात आला तरी तारा वाघीण 2 दिवस बाहेर पडली नाही। मात्र गुरुवारी सकाळी 8 वाजता तारा वाघीण अत्यंत डौलदारपणे एन्क्लोजरमधून बाहेर पडली आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात निघून गेली। चांदोली व्याघ्र प्रकल्पात तारा वाघिणीच्या आगमनानंतर तिच्या हालचाली, नैसर्गिक प्रतिक्रिया, शिकार प्रवृत्ती, क्षेत्र चिन्हीकरण, सह्याद्रीच्या जंगलातील हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचं तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात येते। त्यानंतर वाघिणीला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केलं गेलं। वाघीण जंगलात गेल्यानंतर निरीक्षणासाठी वाघिणीच्या मानेवर रेडिओ कॉलर बसवण्यात आला असून तिचे सॅटेलाइट आणि अँटेना ट्रॅकिंगच्या माध्यमातून 24 तास पर्यवेक्षण केलं जाणार आहे। यासाठी सह्याद्री टायगर रिझर्व, चांदोली नॅशनल पार्क आणि वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांचं प्रशिक्षित पथक नियुक्त करण्यात आलंय। कुणाला राजकारणात संपवण्यासाठी किंवा शह देण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाही, तर विकासाच्या मुद्द्यावर विटा नगरपालिकेची निवडणूक ताकदीने लढवणार आहोत। विटेकर जनता आम्हाला आशीर्वाद देऊन चांगल्या मताधिक्याने सत्ता देण्याचं ठरवलंय, त्यामुळे यावेळी विटा नगरपालिकेत सत्ता परिवर्तन अटळ आहे। विटा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते अमोल बाबर यांनी केले। विट्यातील श्री विठ्ठल मंदिरात नारळ फोडून शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शिवसेनेचे युवा नेते अमोल बाबर यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काजल म्हेत्रे आणि प्रभाग 9 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल बाबर आणि लीला भिंगार देवे यांच्यासह अन्य उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। युवा नेते अमोल बाबर यांनी प्रचार फेरी काढत मतदारांशी संवाद साधत शिवसेना उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं। यावेळी बोलताना अमोल बाबर म्हणाले, प्रचाराच्या निमित्ताने विटा शहरातून फिरत असताना मतदार आणि जनतेतून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। विधानसभा निवडणुकीवेळी विटेकर जनतेला जे शब्द दिले होते ते शब्द आम्ही विविध विकास कामांच्या माध्यमातून ते पूर्ण केले आहेत। भविष्यात विटा शहरासाठी काय करायचं ते काम घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत। मिळालेल्या संधीचं सोनं करून विटा शहराला जिल्ह्यातील एक आदर्श शहर करण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत 100% विटा नगरपालिकेत परिवर्तन अटळ आहे। नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचं ते म्हणाले। सांगली शहरात अतिक्रमण हटाव मोहीम मोठ्या तीव्रतेने सुरू असतानाच आता मिरजेतील अतिक्रमणांवर महापालिका प्रशासनाने आज JCB चालवला। मिरज मार्केटमधील गांधी उद्यानाच्या बाजूला असलेली अतिक्रमणे हटवण्यात आली। आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रत्येकाचा दबाव झुगारून ही कारवाई सुरूच ठेवली आहे। उद्यानाच्या बाजूने आणि समोरील बाजूच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतलाय। आयुक्त सत्यम गांधी, उपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त स्मृती पाटील तसेच अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलिसांचा फौजफाटा उपस्थित होता। एका माजी नगरसेवकाने त्यांना व्यापारी कुठे व्यापार करणार याबाबत विचार केला पाहिजे असं सांगितल्यानंतर हा तुमचा प्रश्न आहे, ही कारवाई थांबणार नाही। जिथे अतिक्रमण असतील ते काढलं जातील आणि ही कारवाई सातत्याने सुरूच राहील असं आयुक्तांनी सुनावलं।
मिरज शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या मिरज मार्केट आणि परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवायला सकाळपासूनच सुरुवात झाली। काहींनी माजी नगरसेवकांना फोन करून याची माहिती दिली, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही। आयुक्त सत्यम गांधी यांनी कोणालाही जुमानलं नाही। आयुक्त गांधी हे स्वतः अतिक्रमण पथकाच्या समोर उभे राहून बेकायदेशीर आणि विनापरवाना अतिक्रमण हटवत होते। मिरजेतील मार्केट यार्ड परिसरात रस्त्यावर आणि अनधिकृतपणे उभारलेले शेड आणि इतर बांधकामे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने उद्ध्वस्त केली। काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आयुक्त सत्यम गांधी यांनी त्याला न जुमानता जे कोणी असा प्रयत्न करेल त्यांच्यावर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल असं सांगितलं। जत पोलिसांनी अवैधरित्या देशी बनावटीच्या पिस्तुलांची खरेदी विक्री करणाऱ्या 2 जणांना अटक करून 6 पिस्तूल आणि 20 जिवंत राऊंड असा एकूण 3,46,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे जत शहरातील अवैध शस्त्र विक्रीचं रॅकेट उघडकीस आले। फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष काळेल यांनी दिलेल्या माहितीनुसार हा गुन्हा 8 नोव्हेंबर रोजी दुपारी विजापूर रोडवरील HP पेट्रोल पंपाजवळ घडलाय। गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जत पोलिसांनी सापळा रचला। संशयित इसम मारुती उर्फ बबलू गलांडे याला पेट्रोल पंपाजवळ ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्टल आढळलं। पुढील तपासात आरोपीने आणखी 2 पिस्तूल आणि 8 राऊंड लपवून ठेवले असल्याची कबुली दिली। तपास वाढवल्यानंतर आरोपीने बबलूने पिस्तुलांची विक्री आणि साठवणीत त्याचा साथीदार आकाश सुरेश हजारे याचा सहभाग असल्याचं उघड केलं। त्यानुसार हजारे यालाही अटक करून त्याच्या कब्जातून 3 पिस्तूल आणि 12 जिवंत राऊंड जप्त करण्यात आले। या कारवाईत मिळालेल्या मुद्देमालात 6 देशी बनावटीचे पिस्तुले, 20 जिवंत काडतुसे, 1 मोटारसायकल तसेच आरोपी वापरत असलेला मोबाईल फोन यांचा समावेश आहे। पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे। महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि आराध्य दैवत असलेल्या गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवीची कार्तिक यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। यात्रेच्या पहिल्या दिवशी अन्नक्षेत्र आणि महाप्रसादाचं पूजन करून यात्रेला सुरुवात झाली। बुधवारी कार्तिकी अमावस्या असल्यामुळे यात्रेचा मुख्य दिवस होता। पहाटे देवीची विधिवत महापूजा संपन्न होऊन मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुलं करण्यात आलं। लाखो भाविक भक्तांनी यावेळी देवीचं दर्शन घेतले। अमावस्येच्या दिवशी या यात्रेचा मुख्य दिवस होता। कार्तिक अमावस्येनिमित्त सायंकाळी सामूहिक दीपोत्सव आणि पालखी उत्सवाचं पूजन करण्यात आलं। यावेळी हजारो पंत्या लावण्यात आल्या होत्या। दिव्यांच्या रोषणाईत मंदिर परिसर उजळून निघाला। मंदिर परिसर आकर्षक दिव्यांची रोषणाई आणि विद्युत रोषणाईने सजवला होता। बुधवारपासूनच भाविक हाती भगवी पताका घेऊन ताई दानम्मा ताई ओम नमः शिवाय असं जप करत मोठ्या प्रमाणात गुड्डापूरमध्ये दाखल झाले। महिलांची आणि तरुण वर्गाची संख्या लक्षणीय होती। सोलापूर, अक्कलकोट, चडचण, इंडी, विजयपूर, बागलकोट, जमखंडी, अथनी, चिकोडी आदी भागातून पायी चालत आणि वाहनाने येणाऱ्या भक्तांची संख्या अधिक होती। सालाबादप्रमाणे यात्रेत विविध स्टॉल, लहान मुलांसाठी खेळणी, दुकाने, पाळणे, ब्रेक डान्स इत्यादी मोठ्या प्रमाणात दाखल झाले। त्याचा आनंद लुटण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते। महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने 4थ्या दिवशीही येथील 100 फुटी रस्त्यावरील किरकोळ अतिक्रमणे हटवली। या रस्त्यावरील आमदार सुरेश खाडे यांच्या घराबाहेरील अतिक्रमणे खाडे यांनी स्वतःहून काढून घेतली। विश्रामबाग गणपती मंदिर चौकातील विक्रेते आणि अन्य व्यावसायिकांचं अतिक्रमण हटवण्यात आलं। या कारवाईत बॅरिकेड, शेड, टी बोर्ड, दुकानाबाहेरील कट्टे, होर्डिंग अशी सुमारे 50 किरकोळ अतिक्रमणे हटवण्यात आली। 100 फुटी रस्त्यावर माजी पालकमंत्री आणि मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या बंगल्याबाहेरील संरक्षक भिंत आणि शेड अतिक्रमणात येत होते। या रस्त्यावरील अन्य अतिक्रमणांवरील कारवाई करण्यात आली। मात्र आमदार खाडे यांचे अतिक्रमण न काढल्याने महापालिका प्रशासनावर सोशल मीडियातून टीका होत होती। अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि सहाय्यक आयुक्त नागार्जुन मद्रासी यांनी खाडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सदरचं अतिक्रमण काढून घेण्यास सांगितलं। त्यानुसार खाडे यांनी शुक्रवारी त्यांच्या घराबाहेरील अतिक्रमण स्वतःहून काढलं। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खातेदारांना KYC करण्याबाबत वारंवार सूचना दिल्या होत्या, मात्र अजूनही लाखो खातेदारांनी KYC केली नाही। परिणामी संबंधित खातेदारांना शासन अनुदानाचा लाभ मिळत नाहीये। त्यामुळे आता बँकेने अशा सुमारे 6 लाख खातेदारांची खाती गोठवली आहेत। त्यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधून KYC करावी। यासाठी सुट्टी दिवशीही शनिवार आणि रविवारी बँकेचं कामकाज सुरू राहणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले। केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणारे विविध प्रकारचे अनुदान, मदत जिल्हा बँकेच्या माध्यमातून संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत असतो। सध्या अतिवृष्टी, पीक विमा आणि अन्य प्रकारची मदत शासनाकडून जमा होते। मात्र अनेक शेतकऱ्यांची KYC नसल्याने त्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्यात अडचणी येत आहेत।
वास्तविक जिल्हा बँकेने गेल्या काही दिवसांपासून खातेदारांना वारंवार री-केवायसी करण्याचं आवाहन केले, मात्र याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता बँकेने खातेदारांच्या मोबाईल नंबरवर मेसेज करून री-केवायसी करण्याचं आवाहन केलं. सुमारे 24 लाख खातेदारांना असे मेसेज पाठवण्यात आले. शासन अनुदानास पात्र असलेल्या 6 लाख खातेदारांची बँक खाती री-केवायसीसाठी गोठवण्यात आली आहेत. या सर्व खातेदारांनी बँकेशी आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन संपर्क करावा आणि री-केवायसी करावी. यानंतर त्यांचे खाते हे पूर्ववत होईल. री-केवायसीसाठी सुट्टी दिवशी ही शनिवारी दिनांक 22 आणि रविवार दिनांक 23 रोजी जिल्हा बँकेच्या सर्व शाखा सुरू राहणार आहेत. तसेच अन्य दिवशी जिल्हा बँकेच्या शाखांमधील कॅशची वेळ 2 तासांनी वाढवून 6 वाजेपर्यंत करण्यात आली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले. वाळवे तालुक्यातील ताकारी येथील श्री पार्वती खेमचंद विद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झालं. इयत्ता 5वी ते 10वी मधील सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. विविध प्रयोगांची मांडणी, प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी सादर केले. यासोबतच ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. सेंद्रिय शेती, ज्वालामुखीचा उद्रेक, प्रदूषणावर आधारित प्रयोग, शेती संरक्षण, अलार्म अशा विविध प्रकारचे प्रयोग करण्यात आले होते. या प्रदर्शनास जिल्हा परिषद बनेवाडी, साठपेवाडी, चव्हाणमाळा या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक अमोल जाधव, दादा कांबळे, सचिन शिंदे, सारिका कोपर्डे, पालक अधिक यादव, कल्पना यादव, अंजना धोत्रे, माधुरी जाधव यांनी भेट दिली. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये चेअरमन बी.डी. भोसले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नामदेव चव्हाण, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, सदस्य साधना हावले, दीपाली गोसावी, रंजना सोळवंडे, नम्रता पाटील उपस्थित होते. संचालक अधिक आनंदराव पाटील, गुरुजी, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर शिक्षण संस्था ताकारी सचिव प्राध्यापक नीता पाटील यांचं सहकार्य लाभलं. मुख्याध्यापिका अल्पना थोरात, स्मिता माने पाटील यांनी नियोजन केले. रेखा पाटील यांनी आभार मानले.